नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचं जे मराठीचं पुस्तक आहे त्या मराठीच्या पुस्तकामधली संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही आपण बघणार आहोत. तर या संतवाणी म्हणजे ही संतवाणी ज्यांनी लिहिली ते संत आहेत संत नामदेव. तर संत नामदेव बघा वारकरी संप्रदायातील संत कवी होते. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध सरळ साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबमध्ये जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामे दौजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. आता ह्या संतवाणीमध्ये म्हणजेच या प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली गेलेली आहे. तर अभंग असा आहे की जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनिया पूजा प्राणी जे करती त्यांचे सुखचित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती तया न म्हणती छेदू नका. निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडूनिया जाय. आता याचा सोपा अर्थ असा आहे की या अभंगामध्ये बघा संत नामदेव सांगतात की वृक्षाला स्वतःसाठी काहीच अपेक्षा नसते. म्हणजे बघा आपण प्रत्येक झाडाकडून काही ना काही घेत असतो. म्हणजे प्रत्येक झाड आपल्याला निरपेक्ष असं काही ना काही देत असतं. सावली, गारवा, फळं, फुलं या सगळ्या गोष्टी आपल्याला ते देत असतं. त्याच्या बदल्यात त्याची काही अपेक्षा नसते. तो स्वतः म्हणजे ते झाड स्वतः ऊन वारा पाऊस सहन करतं, पण इतरांना सावली, फळं, फुलं आणि आधारही देतं. त्याचप्रमाणे संत आणि सज्जन माणसंही स्वतः कष्ट सहन करून इतरांचं कल्याण करतात. ते कोणताही भेदभाव करत नाहीत आणि सर्वांशी प्रेमानं वागतात. म्हणजे इथं उपमा संतांची उपमा कशाची उपमा दिली संतांना, तर एका झाडाप्रमाणे त्याची उपमा दिलेली आहे. तर ते काय सांगतायत की एखादं झाड जसं कोणतंही अपेक्षा न करता आपल्याला सगळ्या गोष्टी देऊ करतं फ्रीमध्ये अगदी फुकट, तसंच त्याचप्रमाणे संत आणि सज्जन माणसंही काय करत असतात तर स्वतः कष्ट सहन करतात, स्वतः दुःख सहन करतात आणि इतरांचं काय करतात, कल्याण करत असतात, समाजाचं कल्याण करत असतात. आणि हे करत असताना ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत. सर्वांशी कसे वागतात, ते प्रेमाने वागतात. संत नामदेव या अभंगातून सांगतात की वृक्षाप्रमाणे निस्वार्थी, दयाळू, सहनशील आणि परोपकारी असावं. स्वतःपेक्षा इतरांच्या हिताचा विचार करणं, कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजाची सेवा करणं आणि सर्वांवर समान प्रेम करणं हेच खरं संतत्व आहे. म्हणजे संतत्व कशामध्ये आहे ते सांगतायत की स्वतःपेक्षा इतरांच्या हिताचा विचार करणं किंवा कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजाची सेवा करणं आणि सर्वांवर समान प्रेम करणं ह्यात खरा संतपणा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याचबरोबर आता आपण प्रत्येक ओळीनुसार त्याचा अर्थ बघूया. पहिलं जे चरण आहे ते आहे बघा, जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताते. याचा अर्थ असा आहे, जसा वृक्ष मान अपमानाचा विचार करत नाही तसाच सज्जन माणूसही स्तुती किंवा निंदा यांची पर्वा न करता चांगले वर्तन करत असतो. त्यानंतर आहे बघा,
येऊन या पूजा प्राणी जे करते त्यांचे सुखचित्ती तया नाही. म्हणजे लोक वृक्षाची पूजा करतात तरी त्याला त्याचा आनंद किंवा अभिमान वाटत नाही. अथवा कोणी प्राणी येऊन या तोडीती तया न म्हणती छेदू नका. कोणी वृक्ष तोडायला आलं तरी तो त्यांना मला तोडू नका असं म्हणत नाही. तो सर्व शांतपणे काय करत असतो? सहन करत असतो. निंदा स्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. जे संत निंदा आणि स्तुती यांना समान मानतात तेच खरे धैर्यवान आणि श्रेष्ठ साधू असतात. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडोनी जाय. नामदेव म्हणतात, अशा संतांची भेट झाली तर जीवाचं काय होतं? जीवाचं परमेश्वराशी म्हणजेच शिवाशी नातं जुळतं आणि जीवनाचं आपल्या काय होतं? कल्याण होतं. आता याचा परीक्षेसाठी आपल्याला भावार्थ जर हवा असेल तर तो असा आहे की या अभंगामध्ये संत नामदेवांनी काय केलं आहे तर वृक्षाचं उदाहरण देऊन संतांचे गुण सांगितले आहेत. वृक्ष मान अपमानाची पर्वा न करता सर्वांना समान वागणूक देतो. अगदी त्याचप्रमाणे संतही निंदा स्तुती यांना समान मानून शांत, सहनशील आणि परोपकारी जीवन जगत असतात. अशा संतांच्या सहवासाने माणसाचे जीवन पवित्र होते आणि त्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सापडतो. असा एक छोटासा भावार्थ आहे जो तुम्ही परीक्षेमध्ये लिहिताना त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. आता आपण याचा अर्थ समजून घेतला, भावार्थही समजून घेतला. आता या पाठीमागे तुम्हाला यावर काही स्वाध्याय दिला आहे. तो स्वाध्याय आपण बघणार आहोत. आता बघा आपण या संतवाणीचा स्वाध्याय बघणार आहोत. तर यातला पहिला प्रश्न असा आहे की वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. तर आता वृक्षाचं जे साम्य आहे आणि संतांचं साम्य आहे ते तुम्हाला कॉलम करायचे आहेत. तर वृक्ष सर्वांना सावली देतो, तर संत काय करतो? सर्वांवर समान प्रेम करतो. त्यानंतर वृक्ष दगड मारणाऱ्यालाही फळे देतो. संत काय करतात? तर अपकार करणाऱ्यालाही उपकार करतात. वृक्ष भेदभाव करत नाहीत, तर संत सर्वांना समान वागणूक देतात. वृक्ष दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, तर संत समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतात. अशा पद्धतीनं त्यांच्यामधलं साम्य तुम्हाला टेबल आखून करायचं आहे. त्यानंतर तक्ता पूर्ण करा. तुम्हाला वृक्षाचं तिथं चित्र दिलेलं आहे. त्यानंतर घटना दिलेली आहे आणि त्याच्या पुढे त्याचा परिणाम लिहायचा आहे. तिथं सुद्धा तुम्हाला टेबल दिलेला आहे पुस्तकामध्ये. तोही तुम्ही व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहायचा आहे. तर आता बघा, वृक्षाला कोणती घटना केली वृक्षावर? तर वृक्षाला वंदन केलं, तर त्याचा परिणाम काय होईल? तर तो आशीर्वाद देईल, फुले आणि फळे देईल. आणि वृक्षाला जर घाव घातले तरीही तो सावली व फळे देईल, राग धरणार नाही. अशा पद्धतीनं त्याचा परिणाम तिथे तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. पहिलं विधान आहे, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. संतांना सन्मानाची अपेक्षा नसते. संत निंदा स्तुती समान मानत नाहीत. संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत. तर यातले पहिले जो 2 वाक्य आहेत, विधानं आहेत, ती काय आहेत? तर सत्य विधानं आहेत. संतांचे वर्तन कशासारखे असते? तर वृक्षाप्रमाणे असते आणि संतांना सन्मानाची अपेक्षा नसते. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आता वृक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता येईल? तर झाड, तरू. त्यानंतर सुखाला कोणता शब्द येईल? आनंद हा येईल. त्यानंतर सम या शब्दाला काय येईल? तर समान, सारखा हा शब्द येईल.
त्याचबरोबर बघा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे काव्य सौंदर्य. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पंक्ती दिलेल्या आहेत अभंगाच्या. त्याचे तुम्हाला काय लिहायचं आहे? अर्थ लिहायचा आहे. तर कवितेच्या पंक्ती अशा आहेत. अथवा कोणी प्राण येऊनी तोडिल, तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. तर याचं उत्तर असं आहे, वृक्ष कोणताही भेदभाव करत नाही. कोणी त्याच्या फांद्या तोडल्या किंवा त्याला इजा केली तरी तो त्यांना विरोध करत नाही. उलट सर्वांनाच सावली, फळे व फुले देत राहतो. यावरून क्षमा, सहनशीलता व परोपकाराचा संदेश आपल्याला मिळतो. त्यानंतर जी पुढची जी पंक्ती आहे ती आहे, निंदा स्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीचा विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, खरे संत निंदा आणि स्तुती या दोन्ही समान मानतात. मान, अपमान, दुःख, सुख यांचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. ते नेहमी शांत, धैर्यवान आणि समभावाने वागतात. हा समतेचा आणि सहनशीलतेचा विचार या ओळीत आपल्याला व्यक्त झाला आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6वा जो आहे ते आहे अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे काय, की इथं तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असतं. तर आता बघा, पहिलं जे आहे ते, प्रस्तुत अभंगामधून संतांनी दिलेल्या वृक्षाच्या उपमेबद्दल तुमचं काय मत आहे ते स्पष्ट करा. म्हणजे बाबा, संतांना जे वृक्षाची उपमा दिली, वृक्षासारखं त्यांना म्हटलं गेलेलं आहे, तर हे याबद्दल तुमचं काय मत आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर आता इथं आपण आपलं प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असणार आहे. तर मी इथं असं लिहिलं आहे की, मला संतांनी दिलेली वृक्षाची उपमा अतिशय योग्य वाटते. कारण वृक्ष स्वतः कष्ट सहन करूनही इतरांना फळे, फुले, सावली आणि प्राणवायू देतात. त्याचप्रमाणे संतही स्वतःचा विचार न करता समाजाचे कल्याण करतात. म्हणून प्रत्येकाने वृक्ष आणि संत यांच्याकडून परोपकार व समभाव शिकला पाहिजे. त्यानंतर बघा, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका अभंगाविषयी तुम्हाला माहिती लिहायची. तर मी यामध्ये संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाबद्दल लिहिलेला आहे. तर हा अभंग मला आवडतो. या अभंगामध्ये निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे. वृक्ष, वेली, पक्षी आणि प्राणी हे आपल्या नातलगांप्रमाणे आहेत, अशी सुंदर भावना व्यक्त केली आहे. पर्यावरणाचं संरक्षण करण्याची प्रेरणा आपल्याला या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या अभंगामधून मिळते. तर अशा पद्धतीनं हा जो स्वाध्याय आहे, संतवाणी जैसा वृक्ष नेणे, या कवितेच्या अर्थासह आपण स्वाध्यायही आज बघितलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटली तर मला नक्की सांगा.